MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील घरे असतील, गोठा असेल, शेतकऱ्याच्या शेतीच्या दुरुस्तीकरता लागणारे जे गौण खनिज असेल, याकरता शेतकऱ्यांना कधी वाळू लागतं, कधी माती लागतं, कधी मुरुम लागतं, आणि मग अशा वेळी शेतकरी बैलबंडी किंवा ट्रॅक्टरनी गावतळी असतील, कुठे जलसंधारणाचे बंधारे असतील, महसुली नाले असतील, या ठिकाणी माती मुरुम मिळवतो आणि आपलं घरांची, गोठ्याची आणि सर्व दुरुस्ती करून घेतो। खरं तर विधिमंडळाची मागणी होती, अनेक सदस्याची मागणी होती, आमचे रणधीर सावरकर यांची मागणी होती, जवळपास विधिमंडळातल्या 40-50 सदस्याची मागणी होती की शेतकऱ्याला लागणारं गौण खनिज, रेती, गिट्टी, मुरुम जे शेतकरी स्वतःकरता वापरतात त्याकरता रॉयल्टी माफ असली पाहिजे। आज सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी माफ केलेली आहे। शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज तलाठ्याकडे करायचा आहे आणि तलाठ्याकडे अर्ज करून कुठून माती आणणार, कुठून रेती आणणार, कुठून त्या ठिकाणी मुरुम आणणार, याकरता त्यांना सुचवायचं आहे। आणि त्यामुळं आता यानंतर जे आपले शेतकरी आहेत त्यांना शेत रस्त्याची दुरुस्ती करायची असेल, त्याच्या शेतातले पावसाळ्याचे खड्डे दुरुस्त करायचे असतील, पावसाळ्यामधल्या चिखल दूर करायचा असेल, विहीर असेल, शेतघर असेल, या सर्वांकरता गौण खनिजाची आता रक्कम माफ करण्यात आली आहे। फक्त शेतकऱ्यांनी कुठला व्यावसायिक उपयोग केला, व्यावसायिक वापर केला तर मात्र गौण खनिज त्या ठिकाणी माफ होणार नाही। त्यांनी व्यापार करू नये, स्वतः करता जे काही करायचं ते करावं। आणि यामध्ये आमचे तहसीलदार आणि पोलीस शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अडवायचे, शेतकऱ्याची बैलगाडी अडवायचे। आता यानंतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता वापरायच्या गौण खनिजाकरता कुठलंही ट्रॅक्टर किंवा कोणतंही वाहन वापरलं तर त्यावर पोलीस आणि तहसीलदार कुठलीही कारवाई करणार नाही, कुठलाही ट्रॅक्टर पकडणार नाहीत। यानंतर शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पकडलं तर संबंधित तहसीलदार आणि पोलीस खात्यावर, पोलिसांच्या अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करेल। कुठल्याही शेतकऱ्यांना वेठीस धरायचं नाहीये। शेतकऱ्याचं गौण खनिज सरकारने माफ केलं, शेतकऱ्याच्या या ठिकाणी गौण खनिज जे वापर आहे त्यांचाही माफ करण्यात आला आहे। त्यामुळे अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आमच्या सरकारने आणि आमच्या महसूल खात्याने घेतलेला आहे। आणि अनेक विधिमंडळ सदस्यांची या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची मागणी आज सरकारने पूर्ण केली आहे। फारच कमी रॉयल्टी आपण घेतो, पण मला असं वाटतं शेतकऱ्याकडनं रॉयल्टी घेणे हे चूक आहे। शेतकऱ्याकडनं रॉयल्टी घेण्यापेक्षा व्यावसायिकाकडनं जी रॉयल्टी मिळतं त्या सरकारला भरपूर त्या ठिकाणी आपल्याला देणं येतं, स्वामित्व येतं। शेतकऱ्याकडनं कुठल्याही प्रकारची रॉयल्टी घेणे हे चूक आहे, कारण शेतकरी आपल्या शेताकरता काम करतोय, तो त्या ठिकाणी राबराब मेहनत करतोय। त्यांची मेहनत आज एवढी आहे की त्यामुळे आपला महाराष्ट्र जगतोय, देश जगतोय। शेतकरी नसेल तर आपण जगू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या कामाकरता रॉयल्टी घेणे चूक आहे, शेतकऱ्याची गाडी पकडणे चूक आहे, शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडणे चूक आहे, आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे।